पतिताचे उणे रामदास म्हणे, पतिताचे उणे पतित पावने सांभाळावे, पतित पावने सांभाळावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. पतित पावना जानकी जीवना, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे, वेगे माझ्या मना पालटावे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. बघा, आपण आता 5व्या दशकात आहोत आणि आपल्याकडनं समर्थांनी गुरु निश्चय करून घेतला आणि गुरुची लक्षणं सुद्धा आपल्याला सांगितली. आणि आता आपण शिष्य लक्षणं बघणार. आता असं आहे की गुरु आणि शिष्य हे परस्पर अवलंबून या संज्ञा आहे. त्यामुळे शिष्य लक्षण शिष्य असतील तर गुरुला गुरुत्व येतं. तर हे शिष्य लक्षण सांगताना ते सुरुवातीलाच म्हणतात. कसं म्हणतात? श्रीराम मागा सद्गुरूंचे लक्षण, विशद केले निरूपण. आता सत्शिष्याची ओळखण, सावध ऐका. सावध होऊन ऐका. हे सारखं सावध होऊन ऐका. सावध म्हणजे काय? म्हणजे करायचं काय? सावध म्हणजे काय? तर बघा, या गुरु लक्षणाच्या याच्यात कसं म्हणले, हे अनुक्रमे श्रवण करावे. अनुक्रमे म्हणजे काय? आधीच जे आहे ते लक्षात ठेवून स्मरण करा. इथे सावध का म्हटलं? कारण इथे आपलं अंतरंग कसं असावं, शिष्याचं अंतरंग कसं असावं, याविषयी उपदेश आहे. आणि ते आपण गेल्या वेळी कसं बघितलं की सावध म्हणजे काय, की हे याची जाण, याची स्मृती माझ्या डोक्यात तल्लख पाहिजे की आता कसं आहे, गुरूंमध्ये मी काय पाहिलं पाहिजे, गुरूंमध्ये मी काय पाहायचं नाही, हे त्यांनी सांगून झालेलं आहे. आणि हे असं का? तर गुरूंना बाहेरून बघायचं नसते, त्यांची अंतरंग धारणा, त्यांनी कशाला घट्ट पकडलाय अंतरंगामध्ये, ते पाहायचं असतं. का असं अंतरंगात धरलंय ते का पाहायचं असतं? कारण
सद्गुरूंचे कार्यच आतलं आहे. त्याला आतलीच पारख लागते. गुरूंचं कार्य आतलं आहे म्हणजे काय आहे? माझी देहबुद्धी कमकुवत करायचं, माझी वासना क्षीण करायची, माझं दृश्यावरचं प्रेम वळवून ते भगवंताकडे वळवायचं. हे सगळं आतलं काय? आतला मार्ग आहे हा. या भगवंताचे अनुसंधान ठेवण्यास शिकवायचं. हे सगळं आतलं आहे. आणि हे मी घडू दिलं पाहिजे ना. मी गुरुला मला घडवण्यासाठी मी गुरु चरणी लीन झालो पाहिजे ना. त्यामुळे एका अर्थाने सद्गुरूची खरी परीक्षा ही आपल्यावरच असते, इथपर्यंत आपण गेल्या वेळी बघितलं. ह्या अर्थाने हे मनात सारखं बिंबवायचं की ह्या दृष्टिकोनातनं हे दासबोध वाचताना तरी का होईना, एवढं एक तासभर का होईना, मी ह्या दृष्टिकोनात जर बघितलं तर मला महत्व पटेल, गुरु शिष्य या नात्याचं महत्व पटेल आणि रामदास स्वामींच्या सांगण्याचं महत्व पटेल. आणि काय होईल त्याने की मी माझी जबाबदारी पेलण्यासाठी मी तयार होईल. मग मी काय केलं पाहिजे असं तयार झाल्यावर? की मी गुरूंच्या सहवासात असावं. आता शरीराने सहवास कदाचित नाही मिळाला. तरी आता बघा ही इलेक्ट्रॉनिक साधने एवढी आहेत, व्हिडिओ, ऑडिओ आपल्यापाशी आहेत, पुस्तकं आहेत. त्या पुस्तकातले विचार म्हणजे गुरुचेच विचार आहेत. आणि असं आपण केल्याने काय होईल? की म्हणून एक पाऊल आणखी मागे जाऊ. गुरुच्या आपण सहवासात राहिलो आणि त्याचं जर फक्त बाहेरचं अंतरंग व्यवहारच बाहेरचं फक्त बघितलं, तर नाही. ते गुरुचे तिथे सहवासात राहून गुरुचे विचारांशी एकत्व, तिथे राहून पण विचारांशी एकत्व मी राखायला पाहिजे की नाही. मग असं केल्याने काय होईल की गुरूंची अध्यात्म शक्ती क्रमाक्रमाने आपल्या अंतरंगात उतरेल, की त्यांच्या देहाच्या सहवासा इतकंच किंवा त्यापेक्षा जास्त त्यांच्या विचारांचं महत्व आहे. तुलसीदासांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय की रामाने सगुण अवतारामध्ये देहामध्ये असताना तर अनेक अनेक जण उद्धरले, अनेक भगवंताचा त्यांच्या शिष्यानं मोक्षपदी नेलं. पण सगुण अवतार संपल्यावर राम नामानी आणि ज्यांनी जे शिक्षण आपल्याला दिलं त्याच्या वागणुकीचं, धर्माचं, त्याने त्याच्यापेक्षा कितीतरी पट लोक उद्धरून गेले. आणि ह्या दृष्टीनं ते प्रेमाने म्हणतात रामाला की तुझ्यापेक्षा तुझ्या नामाचं महत्व जास्त आहे. हे सांगण्याचा उद्देश असा की आपण गुरुच्या सहवासात नाही याची खंत बाळगण्यापेक्षा गुरुने आपल्याला किती मोठा विचार सागर, विचाराचं धन दिलंय, त्याने आपले मनामध्ये उत्साह येऊन आपण त्याच्यात जर रत राहिलो, त्यात गोडी वाटू लागली, तर गुरुची अध्यात्म शक्ती क्रमाक्रमाने माझ्या अंतःकरणात उतरेल. म्हणजे काय होईल? तर आपल्याला इंद्रिय दमन साधेल, आपले विकार निवतील. म्हणजे समजा आपण जर ठरवलं असेल की नाही, सकाळी उठल्यावर आधी मी एक माळ जप करेन आणि मगच चहा पिईन, तर हे माझं करणं विनासायास होत जाईल. आधी जी धडपड करायला लागायची, ती धडपड वाटणार नाही, ती अगदी सहज होईल. या दृष्टीनं इंद्रिय दमन साधेल, आपली काळजी कमी होईल आणि आपले संशय विराम पावतील. हे आपण गेल्या वेळी बघितलं की ही स्मृती, हे मनात ताजी राहणं, आपल्याला पटणं म्हणजेच रामदास स्वामी सांगतात सावध राहणं. आणि बघा आपली सगळी धडपड ह्यासाठीच असते. संशय विराम पाहावे, आपली काळजी कमी व्हावी, यासाठीच असतात की नाही. आणि हे केल्याने काय होईल? मला परमार्थाची गोडी वाटू लागेल, भगवंत मला हवा असा वाटू लागेल आणि या अर्थाने माझं सद्गुरूवर खरं प्रेम जडेल आणि मग मला इतर साधनांची गरज सुद्धा भासणार नाही. आणि असं खरं प्रेम ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या गुरूंवर केलं, तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण त्यांचा एक अभंग गेल्या वेळी अभ्यास केला. त्याच्यावर गुरुजींनी सांगितलेली गोष्ट आपण त्यांच्या कीर्तनात गेल्या वेळी छोटा भाग बघितला. तर ह्या दृष्टीनं आता रामदास स्वामी सांगतायत की सावध व्हा. आणि त्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये की गुरु शिष्य याचं नातं एकमेकावर कसं परस्पर अवलंबून आहे आणि
व्यवहार दृष्ट्या म्हणजे जगातल्या इंटरॅक्शनच्या दृष्ट्या त्यातला एक जरी बरोबर नसेल तरी हा संबंध कसा वाया जातो हे तरी दुसऱ्या ओवीत सांगून ती 3, 4, 5 ओव्यांमध्ये ते दृष्टांत देतात. आणि 6व्या ओळीमध्ये त्याचा या दृष्टांतावरनं काय आपण निर्णय काढायचा तो सांगतात. आणि त्यानंतरच्या आणखीन 4 ओव्यांमध्ये हाच दृष्टांत आणखीन जरा पुढे नेतात आणि त्याचं कन्क्लुजन काढून आणि मग ते शिष्य लक्षणाचा उपदेशाला सुरुवात करतात. तर बघा रामदास स्वामींचा दृष्टांत किती अगदी समर्पक आहे. 3ऱ्या ओवीमध्ये बघा काय म्हणतात. उत्तम भूमी शोधली शुद्ध तेथे बीज पेरिले किडखाद. किडखाद म्हणजे किडके. काते उत्तम बीज परी संबंध खडकेसी पडिला. बघा बीज म्हणजे सीड जे आहे बी पेरतो आपण ते चांगल्या जमिनीत पेरलं पाहिजे. तिथे दगड गोटे तण काही असता कामा नये. बीज चांगलं आहे पण त्याचा जर संबंध ते खडकाळ मुरमात पडलं मुरमावर बी उगवून येणार नाही. किंवा जमीन चांगली आहे पण बी किडक आहे तरी काही उपयोग नाही. तैसा सत्शिष्यते सत्पात्र. सत्शिष्य चांगला आहे पण तो अशा गुरुच्या पदरी पडला की तो त्याला काहीतरी उगीच मंत्रतंत्र सांगतोय. त्यांनी जे आधी 4 निकष सांगितले समर्थांनी ते त्याच्याकडनं काम करून घेत नाही. आहे असं त्याची उदाहरणं बघणार आहोत आपण. तर तसं झालं किंवा ते काय म्हणतात की असा सत्पात्र शिष्य जर गुरुच्या अशा गुरुच्या नादी म्हणजे याची गाठ पडली तर तेथे अरत्र ना परत्र. अरत्र म्हणजे त्याला संसारात सुख नाही लाभणार आणि परमार्थाची वाट नीट नाही होणार त्याच्यातनं काहीच साधणार नाही. किंवा म्हणलं गुरु पूर्ण कृपा करतो अथवा गुरु पूर्ण कृपा करी पण शिष्य अनाधिकारी. भाग्य पुरुषाचा भिकारी पुत्र जैसा. म्हणजे गुरु अगदी पूर्ण सिद्ध हस्त आहे तो द्यायला तयार आहे पण शिष्याचा तेवढा अधिकार नाही किंवा तो कमी पडत आहे किंवा त्याचं लक्ष दुसरीकडे आहे. तर म्हणले जसा म्हणे एखाद्या मोठ्या भाग्य पुरुषाचा मोठ्या श्रीमंताचा उद्योगपतीचा पुत्र व्यवहारामध्ये जसा बदफैली दिसतो तसंच झालंय. यातनं आपण काय शिकायचं तर म्हणले तैसे एका विण एक होत असे निरार्थक परलोकींचे सार्थक ते दुरावे. परलोकींचे म्हणजे हे जगातला व्यवहार खायला प्यायला कसं पैसे कसे मिळवायचे नोकरी कशी लागायची त्यासाठी काही गुरु नको. सद्गुरु नको परमार्थाचा गुरु नको. आपल्याला या परमार्थाचं प्रगती होण्यासाठी त्यासाठी गुरु पाहिजे आणि त्यासाठी हे एका विण एक होत असे निरार्थक. म्हणजे बघा रामदास स्वामी सांगतायत जबाबदारी दोघांवर आहे. दोघांची योग्य मिलाफ गाठ पडली पाहिजे असं सांगतात की रामकृष्ण परमहंस बघा ते किती थोर भगवंताचे अवतार. तर त्यांच्या हे अंतरंगातले शिष्य जसे नरेंद्र म्हणजे विवेकानंद आणखी ब्रह्मानंद महाराज असे अनेक त्यांचे 16 अंतरंगातले शिष्य ते येईपर्यंत त्यांना धीर धरायचा नाही. त्यांचा भाषा हृदय त्यांनी लिहिलंय सांगितलंय आठवणी की माझ्याकडे काका वर जायचंय गच्चीवर त्या दक्षिणेश्वरच्या देवळामध्ये आणि ओरडायचे रात्री अपरात्री जाऊन की आई कुठे माझे शिष्य पाठव पाठव. लोकांना काय वेडा ब्राह्मण आहे काय असं करतो हा ओरडतो. पण त्यांना तळमळ लागली होती की मला सत्शिष्य कधी भेटेल. तर ह्या अर्थाने ते म्हणतात असे एका विण एक होत असे निरार्थ. बर मग आता हाच दृष्टांत बीज आणि भूमीचा शेताचा पुढे आता ते शेतापर्यंत वाढवत आहे. ते काय म्हणतात
सुभूमी आणि उत्तम कण. आहा, किती सुंदर आहे. बीज सुरेख आहे, चांगलं आहे, किडकं नाहीये. जमीन पण चांगली आहे, पण ते पाण्याशिवाय उगवेल का? पावसाशिवाय. उगवेना पर्जन्ये विण, तैसे अध्यात्म निरूपण नसता होय. म्हणून आधीच्या वेळेसात म्हणले की जो गुरुकडे गेला पण त्याला काही तो उगाच मंत्रतंत्र जादू टोणात सांगत बसला. तर हे अध्यात्म निरूपणाला, अध्यात्म विद्येला समर्थ ही पावसाची उपमा देत आहे. मग पाऊस बी उत्तम आहे, जमीन सुपीक आहे, किडकं नाहीये बी, पाऊसही खूप छान पडला. मग त्यांनी काय होईल? शेत पेरिले आणि उगवले, पण त्याची निगा राखायला पाहिजे. परंतु निगे विण गेले, साधने विण तैसे झाले साधकासी. गुरुच्या आश्रमात पोहोचला, उत्तम अध्यात्म निरूपण ऐकायला मिळालं, पण त्याची जर जशी शेताची निगा राखली नाही, तर ते शेताची निगा राखायला लागते, गुरंढोरं येणार नाही त्याची काळजी बघायला लागते, कीड पडणार नाही, मातीमध्ये पाणी खूप साठणार नाही, याच्याकडे ह्याला ही शेताची निगा असते. तसं साधन करायला लागतं. तसं साधकांनी साधन केलं नाही तर हे वाया जाईल. आणि पुढे म्हणतात की हे नुसते एवढ्याने भागत नाही. तण येऊ नये, गुरंढोरं येऊ नयेत, हे तर म्हणे जोवर पीक आपणास भोगे. आपणास भोगे म्हणजे जोवर पीक अजून मोठं होत आहे, तव तवरी अवघेची करणे लागे. त्याला सगळं करायला लागतं त्या पिकाला, जोवर ते अजून पूर्ण वाढत आहे. आणि पूर्ण जरी वाढलं ना, तरी पीक आली आहे उगे राहोच नाही. पीक आलं मग तरी ते वेळी अवेळी पाऊस पडेल तर मग ते कापायला लागतं, त्याची मळणी करायला लागते, चोर नेणार नाहीत हे बघायला लागतं. म्हणून उगे राहोच नाही. पीक जरी आलं तरी, इतक्या कष्टाने पीक आलं तरी पीक आलियावरी उगे राहूच नाही. उगे म्हणजे स्तब्ध, काहीच न करणं, याला म्हणतात उगे, राहोच नाही. मग आता ह्या सगळ्याचा पुन्हा एक सारांश सांगतात. इतकी सुंदर उभी आहे आणि ही ह्यातनं त्या दृष्टांतावरून द्राष्टांताकडे नेत आहेत आणि हळूहळू शिष्याने कसं वागावं ते सांगत आहेत. ते म्हणतात, तैसे आत्मज्ञान झाले, तरी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले, तरी सामुग्री पाहिजे. सामुग्री म्हणजे आता त्या काळचे जे शिष्य रामदास स्वामी हे घरोघरी माधोकरी मागून जेवायचे, सुका शिधा मिळायचा काही ठिकाणी, त्याला म्हणतात सामुग्री. तर म्हणले तसं आत्मज्ञान झालं, पण ते आपल्या वर्तणुकीमध्ये, माझ्या वृत्तींमध्ये मुरायला पाहिजे ना. त्याला ते उपमा काय देतात, समजा एका ठिकाणी गेला, तुम्हाला पुष्कळ तिथे हरिहाट आहे, जेवायला पुष्कळ मिळालं, पण म्हणले एक वेळ उदंड जेविले, तरी आता पुढच्या प्रवासाला यात्रेला निघालात, जवळ सामुग्री पाहिजे, डाळ तांदूळ सुका शिधा बरोबर पाहिजे. याला म्हणतात सामुग्री, की पुढच्या जेवणाची व्यवस्था म्हणजे सामुग्री. मग इथं या सामुग्रीचा आणि आपल्या साधनेचा काय संबंध आहे? हो की नाही? म्हणजे पटलं की जुन्या काळी शिष्य पायी यात्रेला जात असत, एके ठिकाणी भरपूर जेवायला मिळालं, पण आता बरोबर सुका शिधा असला पाहिजे जंगलात, काही कारणाने जेवण नाही मिळालं तर. या अर्थाने ते म्हणले, एक वेळ उदंड जेविले तरी सामुग्री पाहिजे. तसं आपल्या साधनाचं आहे, की त्याला म्हणतात सामुग्री म्हणजे पूर्वतयारी. की आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की नाही, की हो, अगदी काही काही वेळेस आपण कुठल्या स्वामीजींचं लेक्चर अगदी छान ऐकलं किंवा दासबोध वाचताना अगदी तंद्री लागली, आपली एकाग्र चित्ताने सगळं सोपं वाटतं. पण नंतर मग वाटतं, अरे काय मी अजून काही दासबोध वाचताना पटतं, पण नंतर नाही, असं होतं की नाही. तर याचं कारण रामदास स्वामी सांगतायत, आपली पूर्वतयारी कमी पडते. म्हणजे काय होतं, तर आपला अधिकार कमी पडतो. म्हणजे म्हणजे काय होतं, तर म्हणले त्याला आपली जी मनाची तयारी पाहिजे तो उपदेश पचवायला,
ती आपल्याकडनं कमी पडते. ती कशी कमी पडते ते पुढे सांगतायत, की साधना करत राहिलं, आपला अधिकार वाढवला, की आपलं इंद्रिय दमनाकडे जो पण काही नित्य नियम ठरवला त्याकडे घट्ट धरलं, तर आपल्या मनाची तयारी होते. आणि ती कशी होते ते ह्या पुढच्या ओळीत सांगतायत. म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा. बापरे! ते म्हणलं हे काय काय काहीच समजत नाही. तर रामदास स्वामींच्या या दासबोधातल्या ओव्या काही काही ओव्या अशा आहेत, की संस्कृत मधल्या श्लोकांसारखा त्यांचा अन्वय म्हणजे त्यांचा फोड करून ते रिअरेंज करायला लागतं, की त्यातलं वाक्य समजण्यासाठी. तर मग ठीक आहे, आता आपण करू असं, की ह्याच्यातलं क्रियापद काय आहे? तर पाववी हे क्रियापद आहे. काय करतो? गुरु शिष्याला मिळवून देतो. पाववी म्हणजे त्याच्याकडनं तो त्याला देतो, त्याला ह्याच्यामुळे तो पावतो. काय करतो? तर बघा, की एक म्हणले सद्गुरु जो आहे तो सत्शिष्याला काय करतो? भावाच्या पार नेतो. भवरोग जो आहे, सारखं आपल्याला काहीतरी वाटतं, घडावं घडावं, हे झालं तर बरं होईल, ते झालं तर बरं होईल, जरा एवढं जरा आता काय कोविड संपू दे, मग ठीक होईल माझं सगळं. हे जे घडणं आहे ना, ते म्हणतात ते कोविड किंवा काही इतर डिफिकल्टी आपलं हे वरवरचं कारण आहे. पण खरं मनातनं हे आहे त्या परिस्थितीत समाधान नाही. हा आपल्याला झालेला भवरोग आहे. आणि ह्या भवरोगाच्या पार आपल्याला गुरु पाववित. हे सद्गुरु करतो. जर आपण आपला अधिकार वाढवला गेला तर. आणि तो कसा वाढवायचा? तर बघा, आता हे वाक्य कसं झालं, की सद्गुरु सत्शिष्याला भवाच्या पार नेतात. सद्गुरु सत्शिष्य भवाच्या पार पाववी. पण कसे? तर त्यासाठी हे जे बाकीची जी ओवी आहे, हे त्याचा या वाक्यास या सिद्धांताशी संबंध आहे. काय संबंध आहे? तर म्हणले रामदास स्वामी आपल्याला ही परमार्थ साधना ही एक जीवन पद्धती आहे असं सांगताय. म्हणजे एक साधना, उपासना, काय आपण समजा उपास करत असू, चतुर्थी करत असू, जे काय एकादशी करत असू, शनिवार करत असू, किंवा इतर काही भजन करत असू, ते उपासना म्हणून ही क्रिया आहे, पण ही एक जीवन पद्धती आहे. जीवन पद्धती म्हणजे काय? बघा, जीवन पद्धती जेव्हा आपण असं म्हणतो की नाही, तेव्हा त्याचा आपल्या जे पण काही आपण करू, त्याचा आपण जे जे काही दिवसभरात उठल्यापासून झोपेपर्यंत करू, त्या सगळ्याला त्याचा स्पर्श झाला पाहिजे. म्हणजे ती जीवन पद्धती झाली. मग त्या जीवन पद्धतीचं एक असते बहिरंग साधना आणि एक असते अंतरंग साधना. बघा, आपण समासामध्ये नवदा भक्तीच्या समासामध्ये हे बघितलंय, बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. तर त्याचा मिलाप रामदास स्वामी आपल्यासाठी करताय. तर ही अंतरंग साधना आणि बहिरंग साधना. तर बहिरंग साधनेत सांगितलं सत्संग, म्हणजे आता कथा निरूपणाला जायचं, प्रवचन ऐकायचं, स्टडी ग्रुपला जायचं, किंवा सत्कर्म म्हणजे कर्मयोग ज्याला आपण म्हणतो, की सेल्फलेस डेडिकेटेड ऍक्टिव्हिटी. आता अमेरिकेतला शब्द म्हणजे सूप किचन, किंवा आता हे ग्रोसरी कोणाला परवडत नाही त्यासाठी त्यांना मदत करायची, किंवा सधर्म. ते म्हणतात आपण आपलं घरी राहून आपलं जे कर्तव्य आहे ते जर पूर्ण केलं, स्वधर्म पाळला, मला आत्ता माझ्या वाट्याला काय आलेलं आहे कर्तव्य, ते मी नुसतं कर्तव्य म्हणून जरी आवडीनं केलं तरी ते उत्तमच आहे. आपल्या आजूबाजूला प्रेमाचं वातावरण निर्माण होईल. पण हे जर कर्तव्य मी उपासना म्हणून केलं, तर आपल्याला ज्या माणसाविषयी आपण कर्तव्य करत आहोत, ते तर संसाराचा लाभ होईलच, त्या माणसालाही प्रसन्न वाटेलच, आपले संबंध शिल्ड प्रूफ होतील. म्हणजे कसं, आपण जर कर्तव्य म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्याकडनं काय मिळेल ही अपेक्षा नसते.
आणि हे जर आपण उपासना म्हणून केलं तर मग आपल्याला भगवंताला आपण प्रिय होऊ. तर म्हणून समजा सत्संग मिळत नसेल कुठे जायला, आता कुठे होतं आपल्याला स्वामीजींची लेक्चर, कुठे जायला कथा कीर्तनाला, किंवा मग आता अंग थकलं आहे, पैसे खूप आता आपले खर्च व्हायला आपल्याला नाही आहे काही कारणाने, मग काय तुम्ही सेल्फलेस काय सूप किचन काय करणार? ठीक आहे, म्हणजे स्वधर्म ते तितक्याच योग्य, त्याचा स्वधर्म करणं हे सुद्धा तेवढंच आहे. केवढी मुभा दिली बघा रामदास स्वामींनी. आणि मग अंतरंग साधना काय? स्वधर्म दिसायला बाहेर मी कर्तव्य करत आहे, पण ते अंतरंग साधना सुद्धा होऊ शकते. आणि म्हणून अंतरंग त्याला साधना म्हटलं, सद्वासना म्हटलं, आणि सद उपासना म्हटलं. सद म्हणजे सत्याशी, सत्याशी गाढ परमसत्याशी वासना माझ्या अंगी बाळगावी. म्हणून आता हाच विचार रामदास स्वामी पुढच्या ओवीमध्ये, पुढच्या 2 ओव्यांमध्ये पूर्ण करतायत. आता बघा आपण 13वी ओवी बघू. ह्या 12, 13 आणि 14 फार महत्वाच्या ओव्या आहेत, कारण हे साधण्यासाठी हा गाभा आहे त्यांच्या उपदेशाचा. तर मला असं वाटतं की ह्या ओव्यांमधलं समजण्यासाठी माझी भूमिका काय असावी हे सांगण्यासाठी हा पुढचा सगळा समाज आहे. बघा आता आपण 13वी ओवी बघू. सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम, निरंतर. काय नुसते लिस्ट वाचली, बरोबर आहे, कारण या ओवीमध्ये क्रियापदच नाही. क्रियापद पुढच्या ओवीत आहे. ते आपण पुढच्या ओवीत 3 वाक्य आहेत, पण ह्या वाक्याचं क्रियापद 14व्या ओवीत आहे. तर ते म्हणले, ऐसे हे अवघेची मिळे, तरीच विमळ ज्ञान निवळे, नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी. त्याचा पुढचा भाग नंतर बघू, आधी यातलं क्रियापद बघू. इथून हे पुढचं सगळं हे एक वाक्य आहे, आणि नंतर ही 2 वेगळी वाक्य आहेत, ते आपण नंतर बघू. आधी हे बघू. मिळे, काय मिळे? यांनी मला परमार्थाची जीवन पद्धती सांगितली, ती कशी मिळेल? तर हे जे सगळ्या ह्या उपासना सांगितल्या, हे जर केलं, हे अवघ मी एक अवघेची मिळे, हे जर मी एकत्र आणलं, म्हणजे कसं की असं नाही समजायचं की माझं घरात काय कर्तव्य आहे ते कर्तव्य एकीकडे, आता एकदा कसं तरी करून टाकलं आणि मग मी बाहेर सूप किचनला सेवा करायला जातो. नाही, असं नाही. हे सगळ्याचं आपलं जीवन, नाही तर मग काय होतं, आपल्या जीवनात व्यस्तता येते, विरोध निर्माण होतो. मग आपण आता असं काही आहेत असं मित्र आमचे की पती पत्नी म्हणतात हे सगळं मिशनचं काम करत बसतात, किंवा पत्नी असेल तर म्हणते ही मिशनचं काम करत बसते, मग घरातलं काम राहतं. तर ते असा विरोध होतो घरामध्ये. आणि आपल्याला बघा, आपल्याला परमार्थ साधायचा असेल तर आपल्याला सगळ्यांच्या सदिच्छा, सगळ्यांचे लहान थोर सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद पाहिजेत. म्हणून ही जीवन पद्धती मध्ये समन्वय पाहिजे, मधुरता यायला रामदास स्वामी म्हणतायत हे अवघेची मिळे. बर, मग ह्याच्यात बहिरंग साधना आणि अंतरंग साधना कुठे आहे? तर हा जे सांगितलं सत्संग, सत्कर्म आणि स्वधर्म, ह्या बहिरंग साधना आहे. म्हणजे बाहेर दिसतात ना, की आपण सत्संगाला गेलो आहे, माझं कर्तव्य, आपण संसारात आहोत, आपलं कर्तव्य जाहीर आहे, आपल्याला कर्तव्य काय करायचं ते ते बहिरंग साधन आहे. आणि आपला नित्यनेम, जी का आपण सत्क्रिया, म्हणजे आपण जसं का म्हटलं कर्मयोग म्हटलं, की काही उपासना म्हटलं, ही उपासना अंगीकारणं हा अंतरंग साधना झाली. आहा, मग ह्याच्यात जर असं समजा घटकाभर की अशी आपल्या संबंध कुटुंबामध्ये, पती पत्नीमध्ये, कुटुंबामध्ये अगदी तन्मयता आली की हो, दोघांचं ध्येय एक ठरलं, हे अवघेची मिळे. त्यांनी काय होतं, असं ना दोघे आपले सगळे सत्शिष्य आहेत, मग त्यांनी काय होतं, त्यांनी म्हणतात त्यांनी विमळ ज्ञान निवळे. आता बघा, रामदास स्वामी सिद्धहस्त होते,
सरस्वती त्यांच्या हात जोडून उभी होती. त्यांनी विमल ज्ञान लाभे नाही म्हटलं, विमल ज्ञान सुद्धा पुन्हा मिळेल असं नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं विमल ज्ञान निवळे. निवळे म्हणजे काय, तर गढूळ पाणी असतं की नाही, आणि त्यातला घाण गेली की ते स्वच्छ आपण म्हणतो पाणी निवळलं, सुरेख झालं. तसं समर्थ हे या ओव्या आपल्या जरी लेव्हलला आले आणि सांगत आहेत तरी ते मूळ सिद्धांत सोडत नाही. ते सांगतात ह्याचा अर्थ त्याच्यात माझा अधिकार आहे, माझ्यात हे ज्ञान आहे, सध्या ते झाकलं गेलंय, ते विमळ ज्ञान निवळे. हा, मग नाही केलं तर काय होईल, तर म्हणजे नाही तरी पाषांड संचरे बळे समुदाय. म्हणजे बघा आपण गेल्या ह्याच्यामध्ये ब्राह्मो समाजाचं उदाहरण बघितलं की त्यांच्यामध्ये कशी फूट पडली की केशवचंद्र सेन हे किती त्यावेळेस थोर होते. मला सांगितलं ना की त्या काळी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण इंग्रजीतनं करणारे केशवचंद्र सेन हे पहिले होते. त्यांचा फार दबदबा होता आणि त्यांच्या देखत रामकृष्ण परमहंस त्यांच्या निकटवर्ती ह्या अंतरंगातल्या भक्तांना म्हणत की तुमचा अधिकार त्याच्यापेक्षा थोर आहे. तर विवेकानंद एकदा ओरडले रामकृष्णांना, ओरडले म्हणजे नाराज झाले. ते म्हणले अहो असं बोलू नका, लोक तुम्हाला वेड्यात काढतात आणि माझी पंचायत होते. त्यावेळी विवेकानंदांना आणि त्या बाकीना नोकरी सुद्धा नव्हती, खायची प्यायची ददात, आणि त्या केशवचंद्र सेनांचे किती अनुयायी, पण ती अवघे एकत्र नव्हते आले. कारण का, त्यांनी मूर्तीपूजेचा द्वेष केला, त्यांनी वेदांचा अधिकार मानला नाही, उपनिषद मानली नाही, आणि मग आणि उपासनेवर भर नाही दिला. त्यांनी बघा समाज सुधारणेवर भर दिला, विवाहाचं वय किती इतकं असावं तितकं असावं, आणि त्यांनी त्या याच्यामध्ये फूट पडली. आणि आज आता आपल्याला ब्राह्मण समाजाचं नाव सुद्धा ऐकू येत नाही. आणि रामकृष्ण परमहंसांचे हे सत्शिष्य त्यांची आज उदाहरणं बघणार आहोत. मग रामकृष्णांची वाणी खरी होती की नाही. कितीतरी पट केशवचंद्र सेन थोरच होते पण सद्गुरू नव्हते, आणि त्यांचं सुद्धा नाव आता काळाच्या आड झालं. ह्या दृष्टीने ते म्हणतात पाषांड संचरे बळे, ती पडलीच फूट त्यांच्यामध्ये. तर आता आपण हे उदाहरणे आणखी पुढे बघणार आहोत की रामदास स्वामींचं सांगणं किती योग्य आहे ते याच्यावरनं कळलं. आता चला, आता आपण पुढे चल की, आणि मग हे जे आतापर्यंत सांगितलं ते रामदास स्वामी त्यांच्या स्वतःकडे किती जबाबदारी घेत आहेत. म्हणजे जणू काही शाळेमध्ये जावं, प्रायमरीला पहिली दुसरी, आणि तर पहिल्याच दिवशी त्यातल्या प्रिन्सिपॉलने सांगावं की आता ह्या मुलाला सुधारण्याची जबाबदारी माझी. तर पालकांना किती हायसं वाटेल. तसं रामदास स्वामी म्हणतात, येथे शब्द नाही शिष्यासी, हे अवघे सद्गुरु पाशी, सद्गुरु पालटी अवगुणासी, नाना यत्नी करुणी. किती मोठी जबाबदारी रामदास स्वामींनी स्वतःकडे स्वीकारली आहे. आणि यातनं आपण काय, आणि ही जबाबदारी आहे सत्शिष्य कोण आहेत ह्या नंतर जे ओव्या आहेत ते सांगायच्या आधी सांगितले. याचा अर्थ काय की रामदास स्वामींनी, सद्गुरूंनी त्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. मग माझ्यापाशी ती जबाबदारी पेलायचं दूर जाऊ दे, ती अधिक क्षमता आहे का माझ्यापाशी, हे आपल्याला सगळ्यांना अंतरंगामध्ये डोकवून बघायला पाहिजे. सद्गुरूंनी इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलं की, मग आता बघा की आहे का जबाबदारी, माझी क्षमता आहे का. तर मनुष्य खरोखर हा ज्ञाता आहे. सर्व प्रकारचे ज्ञान मिळविण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी असते, सर्व प्रकारचे. मग असं जर आहे तर मग सगळ्या माणसांना आत्मज्ञान का होत नाही, प्रश्न आला. का होत नाही, तर आत्मज्ञान होण्यास लागणारी क्षमता, सामर्थ्य आणि शक्ती प्रत्येकाच्या अंतर्यामी असते, प्रत्येकाच्या अंतर्यामी असते.
परंतु फार थोडी माणसे तिचा विकास करतात. हो, इतकं ठासून रामदास स्वामी सांगतायत, प्रत्येकामध्ये सामर्थ्य अंतर्यामी असते. होय. आणि ह्याच उद्देशांनी त्यांनी सांगितलं, ही सगळी आता पुढची लक्षणं सांगणार आहेत. सगळी शिष्यावर फार कडक शिष्य बनण्यासाठी लक्षणं आहेत ही. पण हे अंतर्यामी असते, ह्याच भूमिकेतनं त्यांनी विमळ ज्ञान निवळ म्हटलं. लाभे कोणीतरी आणखीन माझ्याकडे काही नाहीये आणि बाहेरनं मिळवायचंय असं नाहीये. आपल्या अंतर्यामी ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. वी आर ऑल एलिजिबल. मग हे कसं आहे बघा, मग लाभत का नाही? तर जो नियम बाहेरच्या जगात आहे तोच आतल्या. बघा, अध्यात्म हे अतींद्रिय शास्त्र आहे. तर जगातले व्यवहार हे स्थूल दृश्यातले आहेत, ते दिसतात ना आपल्याला, स्थूल दृश्यातले आहेत. मग असं जे स्थूल दिसत आहेत, तिथे सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना सर्व विषयात ज्ञान होऊ शकत नाही. त्या ठिकाणी त्याची विशेष क्षमता लागते. आपले काही वेळा आपले प्रयत्न कमी पडतात. क्षमता आहे, पण ते त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात. आणि मग अध्यात्मात सुद्धा हाच नियम लागू आहे, की आपण जर त्याचा विकास नाही केला. मला सुद्धा 2 हात आहेत, मला सुद्धा डोळे आहेत, पण संगीत शिकायसाठी मी त्याची साधना केली पाहिजे. मला हार्मोनियम वाजवायचं आहे, तर मला ते जमलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. तर मग अध्यात्मात आणि अध्यात्मता याच्यापेक्षा गुरु सांगतात ते किती मी तंतोतंत मी अंगीकारणं जरूर आहे, की आत्मज्ञान होण्यास काही गुण अंगी असावे लागतात. आणि ते जर नसले तर मग ते अभ्यासाने मिळवावे लागतात. हे किती खरं आहे. आपल्या आधीच्या याच्यात ओवी आली होती बघा, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासी न चले उपाये, काहीतरी सोय धरावे आगांतक गुणांची. आगांतक म्हणजे एक्स्ट्रा नाही, ते माझ्या अंगी हे गुण मिळवण्यासाठी, माझ्यात येण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. आणि तो अभ्यास करायचा आपण कसा करायचा शिष्यानी, ते सांगण्यासाठी या पुढच्या सगळ्या ओव्या आहेत. की माणसामध्ये अतिंद्रिय वस्तूचे ज्ञान करून घेण्याची कला, ज्ञान कला आहे. ती सामान्य माणसामध्ये जन्मभर सुप्त राहते. सुप्त का राहते? कारण हे भगवंतांनी आपल्यापाशी ठेवलेलं आहे, की योगी अरविंद त्याला मानवापासून अतिमानवाकडे जायसाठी हा प्रवास समजतात. तो सुप्त आहे. मग सुप्त का बरं म्हटलं? कारण मग ते सुप्त असेल तर काय करायला पाहिजे? तर ते म्हणले, ह्या कलेचा विकास आत्मज्ञानाची गोडी लागल्याशिवाय होत नाही. त्याला आत्मज्ञान, कलेचा विकास व्हायला आत्मज्ञानाची गोडी लागत नाही. मग गोडी कुठून लागणार? अभ्यासाने लागेल. कुठे लागेल? तर मग ही आत्मज्ञानाची गोडी ज्याला लागली आहे त्याच्या संगतीमध्ये मी जर राहिलो तर संतांपाशी ही कला पूर्ण विकसित असते. कुठली? देवावर प्रेम कसं करावं, माझी साधना, माझी जीवन पद्धती, जीवनशैली कशी बनवावी, म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्याने अभ्यास करावा, असं समर्थ आपल्याला सांगत आहे. आणि मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काय होतं? हो, विचारायला पाहिजे काय होतं. बघा, आपण आधी बघितले की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली हे होतं, आणि हे करून घ्यायला मी सद्गुरूंना अवेलेबल झालं पाहिजे. मग आणि ह्या अर्थानं सद्गुरूची खरी परीक्षा आपल्यावरच आहे. आणि ह्यासाठी या पुढच्या सगळ्या ओव्या ते सांगत आहेत. आणि आधीच डिक्लेअर केलं रामदास स्वामींनी, की ज्ञान देण्याबाबतीत, तुला वळण लावण्याबाबतीत इथे शब्द नाही. शिष्याशी अवघेच गुरुपाशी, गुरु नाना यत्न करून तुम्हाला शिकवणार. मग शिष्याने काय केलं पाहिजे? की म्हणले, या कारणे सद्गुरु पाहिजे, तरीच सन्मार्ग लाहिजे, नाहीतरी होईजे पाषांड वरपडे. नाहीतर जसं आपण बघितलं
या दगडावर बी पेरल्यासारखं तसं आपण तळमळून मरू. येथे सद्गुरूची कारण येर सर्व निष्कारण. आता म्हणले हे इतकं गुरुचं आहे, पण आता काय करतोय हे आहे, तर याच्या पुढे तथापि आता सांगतो ओळखणं सशिष्याशी. ही एवढी सगळी गुरुचे आहे, गुरुवर जबाबदारी आहे, पण आता जसा गुरुचा शिष्याशी संबंध कसा आहे, ते बी आणि जमीन असं आणि पाऊस यांचा आहे. तर पावसाचं जबाबदारी भगवंतानी उचलली, जमिनीची जबाबदारी गुरुनी उचलली. सत्शिष्याची जबाबदारी बनणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आता सद्गुरूची जरी कारण तथापि सांगू ओळखणं सशिष्याची. तर बघा की या पुढच्या ओव्यांमध्ये 14 ओव्यांमध्ये सशिष्याची खूण खूप लक्षणं सांगितली. त्यातली आपण थोडी बघू आणि काही उदाहरणही बघू. बघा काय म्हणतात, मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण, अनन्य भावे शरण त्या नाव सत्शिष्य. तो अनन्य भावे शरण पाहिजे. शिष्य पाहिजे निर्मळ, शिष्य पाहिजे आचारशील, शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुतापी. नंतर म्हणतात निष्ठ शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी. आता बघू आपण याचा अर्थ. बघा शिष्य कसा पाहिजे, शिष्य निर्मळ पाहिजे. निर्मळ म्हणजे काय की त्याला खात्री पडली पाहिजे की गुरु माझ्या हिताचं सांगत आहे. बस ते सांगितलं पटलं, हे असं आहे, हे तुला जरूर नाही, नाही जरूर, हे मनाने पटलं पाहिजे. तो आचार त्याचा आचार विचार चांगला पाहिजे. आणखी काय पाहिजे, तो निष्ठावंत पाहिजे. निष्ठावंत शब्द इतका सुंदर आहे. निष्ठावंत शब्द स्वामीजी सांगत होते की हा निष्ठावंत शब्द स्था धातूपासून आहे. स्था धातू म्हणजे काय, स्था स्थिती, एक म्हणजे नितराम स्थिती, ही अत्युच्च कोटीतली ती स्थिती. आणखीन एक काय आहे, निष्ठाचा अर्थ आचार्यांनी गतिनिवृत्त निष्ठा असा केलेला आहे. गतिनिवृत्त म्हणजे काय, गती, मगाशी आपण भवरोग बघितला ना की सारखं हे घडायला पाहिजे ते घडायला पाहिजे, तर गती म्हटली की त्याला आचार्य गती म्हणतात. तर गती म्हटली की वेळेचा प्रश्न आला आणि स्थळाचा प्रश्न आला की कुठेतरी जायचंय आणि लवकर जायचं किंवा उशीर होतोय, वेळेचा प्रश्न आला, तेव्हाच गती येतो. मग गती निवृत्त झाली म्हणजे काय की मला कुठेही जायचं नाही, मला जे पाहिजे ते सगळं ह्या एका ठिकाणी मिळालं. ही माझ्यातली जी गती आहे मनानी की हे करू का ते करू, ती निवृत्त झाली. आहा, किती किती चपकल डेफिनेशन आहे की गती निवृत्त निष्ठा. असा शिष्य असा पाहिजे. बर, मग ते शिष्य असा होण्यासाठी काय करायला पाहिजे त्यांनी, तर त्यासाठी उदाहरणं सांगतात. शिष्य पाहिजे साक्षपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा. म्हणजे की शिष्याला दृश्यातलं काही नको, जे अलक्ष आहे, जे दिसत नाही, इंद्रियांनी दिसत नाही. अक्ष म्हणजे इंद्रिय, डोळे असा एक रूढी अर्थ आहे, पण अक्ष म्हणजे ज्याच्या तर्फे ट्रान्झॅक्शन होतं, हे पाची इंद्रिय, ते त्याने म्हणजे व्यवहारातलं काही मागणारा नको, तो परमार्थ मागणारा असावा. आणि तो साक्षपी म्हणजे प्रयत्न करणारा असावा. तपोवन महाराज असं खूप सांगायचे उदाहरण एक गुरुदेवांच्या भाषणात आहे. म्हणले एक शिष्य गेला गुरूंपाशी, तपोवन महाराजांपाशी, त्यांनी विचारलं की काय शिष्य कसा आहे, काय त्याची शिष्याने करावं. म्हणून तपोवन महाराजांनी पुष्कळ सांगितलं की गुरुचा आश्रम झाडून काढावा, त्यांना पाणी आणावं,
त्यांचे मसाज करावा, त्यांची खोली स्वच्छ करावी. तर शिष्य म्हणलं, बरं बरं, समजलं समजलं, जातो मी. म्हणलं, काय समजलं का? नाही म्हणे, मी माझं मन बदललं, मला शिष्य नाही व्हायचं, मला गुरुच व्हायचंय. तर असा शिष्य गुरु होणार का? तर शिष्य पाहिजे असं त्याला प्रयत्न करायचे आळस आहे. शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष्य लक्षी ऐसा, शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी. तो तत्पर पाहिजे शिक्षण घेण्यामध्ये. म्हणजे काय? एक तेजवानंद स्वामी सांगत होते की म्हणे, येतात तर खरे शिष्य म्हणून आश्रमामध्ये, काही वेळे म्हणे तर गुरुलाच सगळं त्या शिष्याचं करायला लागतं. तेव्हा आश्रमामध्ये म्हणे एक शिष्य गेला, म्हणला, गुरु म्हणले, हा तर उद्यापासून त्याला सांगितलं सगळं, उद्या असं उठायचं, उपासनेची ही वेळ आहे, पहाटे उठायचं, सगळं सांगितलं त्याला. झाले 5 वाजले, अरे शिष्या उठ. शिष्य झोपला, गजर होऊन गेला, शिष्य झोपलेलाच आहे. तर गुरुच उठले. मग त्यांनी काय अंगण झाडून काढलं, प्रवचनाची जागा साफ केली. अरे उठतोयस ना? हो उठतो उठतो. मग कसं 2-3 वेळा झालं, आता निरूपणाची वेळ झाली, उठायचंय ना? हो उठतो उठतो. शेवटी मग गुरुंनीच चहा केला त्याच्यासाठी ना आपल्यासाठी. गुरुला शिष्याला म्हणले, अरे चहा झाला, उठ. तर लगेच उठला. गुरु म्हणले, आधी इतकी वेळा तुला उठवलं तेव्हा उठला नाही, चहा झाला म्हटल्यावर कसा उठला लगेच? शिष्य म्हणला, स्वामी काय करू, सारखं सारखं नाही म्हणणं पण चांगलं नाही ना. म्हणून एकदा हो म्हणायला पाहिजे. विनोदाचा भाग सोडला तर या अशा शिष्याला अतिधीर म्हणत नाही, अशा शिष्याला परमार्थ विषयी तत्पर म्हणत नाही, आणि अशा शिष्याला शुद्ध म्हणत नाही. शिष्य पाहिजे शुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. तर साक्षी विशेष आणि परमदक्ष गुरु कसा पाहिजे? प्रयत्नशील पाहिजे. बघा, विनोबा भावे असे होते. त्यांच्यामध्ये अतितत्पर परमार्थ विषयी, आणि ते फार त्यांचा प्रयत्नांवर भर होता. असं एक मी त्यांचं एक आठवण ऐकली की स्वतः प्रयत्न करून त्यांना जे पण काही सांगायचं आहे ते स्वतः प्रयत्न करून ते सांगायचे. तर आश्रमामध्ये त्यावेळेस बघा सूतकताई त्यांची चालायची. तर ते सूत कातल्यावरती ते जे सूत यायचं त्याला त्या रोजगार किती द्यावा म्हणून हे मी परमदक्ष कसे आहेत ते सांगतोय. त्यांनी गांधीजींनी विनोबांना विचारलं की किती द्यावी मजुरी? तर जी काय होती ते मजूर वाढवून मागत होते, त्यामुळे द्यावी का नाही? तर त्यांच्या प्रयत्नपणाचं, त्यांच्या उदारपणाचं, त्यांच्या तत्परतेविषयीचं शुद्ध लक्षण सांगतोय परमदक्ष. विनोबा भावे काय म्हणले की मी तुम्हाला 1 महिन्यानी सांगतो. ते गांधीजींचे अनेक व्यापारी सुद्धा गांधीजींचे कारखानदार सुद्धा त्यांचे भक्त होते. आता त्यांना द्यायला लागणार की नाही, ती मजुरी वाढवली, त्यांच्या सूत गिरणीला सूत गेलं म्हणजे हात मागायला. त्यांची इच्छा नव्हती मजुरी वाढवावी म्हणून. 1 महिन्यानी विनोबा आले गांधींकडे. तर त्यावेळेस विनोबांचं वजन निम्म झालेलं, कमी झालं होतं वजन. विनोबा म्हणले, गांधीजी म्हणले विनोबांना, काय रे काय झालं, इतकं वजन कमी झालं? विनोबा म्हणले, सध्या म्हणे एक पूर्ण दिवसभर 10 तास सूत कताई केली की त्याने जे सूत कातलं त्याबद्दल आपण त्यांना 11 आणे देतो. मग म्हणे मी असं केलं की या 11 आणे मध्ये जेवढं जेवण येईल तेवढंच जेवायचं. असं मी नियम करून बघितला की 11 आणे पुरतात का नाही. त्यांनी म्हणे माझं वजन कमी झालंय. असे कमी आजकालच्या काळामध्ये हे कथाच वाटेल की असं कमिटी रिपोर्ट करणारे शिष्य असे असतील का नाही,
की स्वतः आकाराने त्याचं तेवढंच वजन त्यांचं कमी झालं. मग आता ते वर्गणी त्यांची मजुरी वाढवली तो भाग वेगळा. पण परमदक्ष कसे आहेत, किती धीर असेल त्यांना हे 1 महिनाभर एवढंच जेवण जेवायचं. बघा की आणि कसं म्हणले, शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी, संतप्त देही. जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. ही ओवी आपण गेल्या वेळेस बघितलेली आहे की आपण जर समजा परमार्थाकडे आपली दृष्टी नसेल तर आपल्याला तरी सुद्धा संसार दुःख येणारच आहे. आपल्याला त्रिविध प्रकारचे ताप जे आपण दुसऱ्या अध्यायात बघितले, दुसऱ्या दशकामध्ये, की अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक हे ताप आपल्याला येणारच आहे. पण त्यांनी आपण अधिकारी नाही होणार परमार्थाला. तर हे अधिकारी होण्यासाठी काय करायला पाहिजे त्याची लक्षणं या पुढच्या ओव्यांमध्ये आहेत. तर ती आपण आता मी थांबतो इथे. आपण पुढच्या वेळी बघू की ती लक्षणं काय आहेत. ती पुढच्या वेळी बघू आणि त्याच्यावर विचार करू. कारण हा समास याच्यामध्ये 104 ओव्या आहेत बघा. इतका विस्तृत समास आहे. त्याची आपण आता ह्याच्यापासून खऱ्या उपदेशाला, शिष्यांच्या खऱ्या त्याच्या निकषाला, नियमाला सुरुवात होते आहे. रामदास स्वामी सांगायला सुरुवात होते. तर थांबू आपण इथे. पण त्याच्या आपण बाईट साईज मध्ये या याच्या पुढच्या ओव्या आहेत 104 पर्यंतच्या, त्याच्या आधी आपण विभागणी बघू आणि मग त्याची आपण काही एव्हरीडे लाईफ मधली उदाहरणं पण बघू. तर मी असं करतो, मी प्रार्थना म्हणतो, मग आपण तुम्हाला काही विचार काही मांडायचे असतील तर मांडा, नाही तर मग आपण थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला.